हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आता वाजत आलेले आहेत जवळपास सकाळचे 11:15 होत आलेले आहेत आणि आता इथे मी माझ्या मुलाचे कपडे प्रेस करते. सकाळची बऱ्यापैकी माझी कामं उरकलेली आहेत. जसं की नाश्ता म्हणा किंवा मग स्वयंपाक वगैरे हे सगळं झालेलं आहे माझं. तर आता ना इथे मुलाचे जे त्याला बाहेर जायचं आहे कॉलेजला, तर मग तो म्हणत होता की मला कपडे प्रेस करून पाहिजेत म्हणून. तर आता बाहेर पाठवायला तर वेळ नव्हता इतका आणि त्याला सांगितलं तर त्याची तयारी चालू होती. तर म्हटलं की राहू दे आणि मी इकडे करून देते प्रेस म्हणून. त्याला प्रेस लावायला सांगितली. प्रेस छान गरम झाली आणि त्याला हे टी-शर्ट आणि पॅन्ट छान अशी प्रेस करून दिली. तर लहान मुलाची देखील तयारी चाललेली. त्याला देखील स्कूलला जायचंय आणि इथे खाली ना माझ्या बाजूला ते कुरकुरेचं पॅकेट तुम्ही पाहत असाल. तर आज सकाळीच आई जवळपास 10 वाजता आल्या होत्या आणि बऱ्यापैकी बसल्या आणि येत असताना त्यांनी मुलांना खाऊ वगैरे आणलं होतं, जसं की कुरकुरेचे पॅकेट वगैरे. आणि आल्याबरोबर ना लहान मुलाच्या रूममध्ये गेल्या आणि त्याला म्हणाल्या, "कसा आहेस बाळा, बरा आहेस ना?" आणि असं म्हणून त्याच्या पाठीवर आणि डोक्यावर हात फिरवला. तर तो होता खेळण्यामध्ये मग्न आणि त्याचं काही जास्त लक्ष नव्हतं. तर मग मीच त्याला म्हणाले, "अरे निलय, आई काहीतरी बोलतायत तुझ्याशी, तर त्याच्याकडे लक्ष दे, काय म्हणतायत बघ." मग त्यावेळेस मग त्याने आईंकडे बघितलं आणि आईंशी बोलला. तर मग मला थोडंसं हे वाटलं, की आज सकाळी-सकाळी आई म्हणजे इतक्या लवकर येऊन कशा काय असं म्हणजे डायरेक्ट मुलाकडे गेल्या आणि विचारतायत, की "कसं आहेस मुला, बरं आहेस ना?" तर मग मी आईंना विचारलं, "आई काय झालं? तुम्ही असं डायरेक्ट कसं काय निलयला विचारलं, की बरं आहे ना?" तर मग आई म्हणाल्या, "नाही गं, मला ना स्वप्न पडलेलं रात्री म्हणून." तर ना स्वप्नामध्ये त्यांच्या हा माझा लहान मुलगा आला होता आणि असंच काही स्वप्न त्यांनी मला सांगितलं, की स्वप्नामध्ये आला होता आणि मग ना तो दारातून मला आवाज देत होता, "आई, आई" जोर-जोर ओरडत होता म्हणून. मग मला काय रात्रभर झोप नाही लागली, म्हणजे आईंना झोप नाही लागली आणि मग त्यांना असं वाटत होतं, की कधी एकदा जाऊन मुलाला बघतीये, म्हणजे लहान मुलाला बघतीये म्हणून. म्हणून मग त्या सकाळी आल्या होत्या आणि मग मुलाला खाऊ वगैरे आणला आणि त्याची विचारपूस वगैरे केली. तर असं असतं ना, आजी-आजोबा असले की असं एकदम मस्तपैकी नातवाचा लाड वगैरे करतात, काळजीने येतात, विचारपूस करतात आणि हेच म्हणजे प्रेमळ हात पाठीवरून, डोक्यावरून फिरवत असतात. तर हे सगळं सुख ना आजी-आजोबा असेपर्यंत तर मस्तपैकी मुलांना मिळत असतं नातवांना आणि म्हणून आपल्या घरामध्ये जी छोटी-छोटी मुलं असतील ना, तर त्यांनी ना आजी-आजोबांचा रिस्पेक्ट करायला शिकलं पाहिजे. म्हणजे खूप लाड करणारी हीच मंडळी आहेत घरामध्ये मोठी वयस्कर आणि म्हणून आपण देखील त्यांच्याकडे तितकंच लक्ष दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. तर बऱ्याच वेळा मी गप्पा-गोष्टी करत बसलेलो सकाळी आणि मग त्यांना दवाखान्यामध्ये जायचं होतं. तर त्या बोलल्या, की "आता मी जाते दवाखान्यामध्ये" म्हणून. तर म्हटलं ठीक आहे. तर मला ते सकाळचं काही आमचं शूट करता आलं नाही आमच्या दोघींचं. असं असतं आम्ही दोघी सासू-सुना आलो ना, की मस्तपैकी गप्पा-गोष्टी करतो आणि मस्तपैकी मग इकडच्या-तिकडच्या गप्पा-गोष्टी करत नाश्ता वगैरे केला त्यांनी आणि मग गेल्या त्या. तर इथे ना मी मस्तपैकी गरमागरम भाकरी आणि वालाचं बिरडं केलंय कुकरमध्ये. कुकरमध्येच केले, डायरेक्ट फोडणी दिली. कारण की मग सकाळची अशी घाई होते ना, मग समजत नाही. आणि आज मी सकाळी नाश्त्याला पोहे केले होते. तर मग म्हटलं आता काय करायचं? तर आता मी भाकरी केले, गरमागरम भाकरी आणि वालाचं बिरडं हे सकाळीच केलं होतं. सकाळी म्हणजे आता जस्ट भाकरी करण्यापूर्वी 1-1.5 तासापूर्वी मी केलेलं आहे ते. हां, तर आईंचा विषय चालला होता. तर आई गेल्यानंतर मग मी थोडंसं माझ्या लहान मुलाकडे आले आणि त्याला थोडंसं म्हटलं, "काय रे निलय?" आई म्हटलं, स्वप्न पडलं म्हणून त्या रात्रभर झोपल्या नाहीत आणि तुझी काळजी करत त्या सकाळीच इकडे आल्या आणि तुला विचारत होत्या, "कसा आहेस?" वगैरे. तुला खाऊ आणला त्यांनी आणि तू काय नुसतं खेळण्यामध्ये लक्ष होतं तुझं. जरा विचारायचं ना आईंना, बोलायचं." तो म्हणतो, की "हां, मम्मी मी बोललो ना." तर म्हटलं, "अरे बोललो, पण थोडंसं लक्ष द्यायचं जरा. मोठी माणसं काय सांगतात वगैरे ऐकायचं असतं त्यांचं. खेळ म्हणजे फक्त खेळातच मग्न नाही राहायचं. आजूबाजूची माणसं काय म्हणतात, काय सांगतात त्याच्याकडे देखील आपलं लक्ष असलं पाहिजे." तर निलय आमचा ऐकत होता, मी काय म्हणते ते. असं काही मला उलट-सुलट काही बोलला नाही. माझी मुलं काही बोलत असताना ऐकण्याचं काम करतात. तर त्याला समजावलं कारण की बघ म्हटलं, की हे जे आजी-आजोबा असतात ना,
तर हे आपल्या लाईफमध्ये येतात. तर आपण खूप नशीबवान आहोत, की आपल्याला आजी-आजोबा मिळालेले आहेत. तर आता आजोबा तर नाहीयेत, म्हणजे त्यांच्या पप्पांचे वडील तर नाहीयेत. फक्त आजी आहे आणि माझ्याकडनं जर म्हणाल तर माझी देखील मम्मीच आहे. पप्पा माझे वारलेले आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही आज्या जेव्हा-जेव्हा येतात आणि तुला विचारपूस करतात, खाऊ आणतात, तुझ्यावरून हात वगैरे पाठीवरून फिरवतात, डोक्यावरून फिरवतात. तर त्यांची ना अशी इच्छा असते, की तू बोलावं त्यांच्याशी त्यांना विचारपूस करावी. तर असं सगळं जेव्हा होत असतं ना, तेव्हा तू सुद्धा त्यांच्याकडे लक्ष द्यायला शिक. कारण की हे दिवस खूपच कमी आपल्या वाट्याला आलेले असतात आणि म्हणून तू थोडंसं ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला शिक. आता काही लहान नाहीयेस तू. तर असं सगळं मी बोलत होते आणि त्याला बोलत असताना माझा मोठा मुलगा देखील ऐकत होता. तर आणि असंच झालं. रात्री देखील त्या येऊन गेल्या होत्या आणि सकाळी पुन्हा आल्या. तर मग त्यांना असं वाटलं, "अरे आई रात्रीच येऊन गेली होती आणि आता सकाळी कशी काय लगेच आली?" म्हणून त्याने थोडंसं खेळण्यामध्ये लक्ष दिलं. तर असं लहान मुलं आहेत त्यांना समजावणं आपलं काम आहे पॅरेंट्स म्हणून आणि मी ते वेळोवेळी करत राहील. तर हा बघा, हा मनी प्लांट इतका छान असा मस्तपैकी वाढलाय ना, तर ह्याला ना मी सकाळी-सकाळी खिडकीमध्ये ठेवत असते. थोडंसं सूर्यप्रकाशाच्या खाली झाडांना ठेवायचं असतं. तर आणि मग म्हणून आता म्हटलं, की चला थोड्या वेळसाठी घरामध्ये घेते. तर छान असतं घरामध्ये अशी हिरवीगार झाडं असली ना, तर एक प्रसन्न एनर्जेटिक वातावरण वाटतं. तर आज मी ना थोडंसं मुखवास बनवायचा प्रयत्न करते म्हणजे याच्या आधी देखील मी बऱ्याचदा बनवलेला आहे आणि माझे मिस्टर बऱ्याच दिवसापासून म्हणत होते, "अगं, तो मुखवास संपलाय, तो मुखवास बनवून ठेव जरा." तर मी हो, हो म्हणत होते आणि कामाच्या निमित्ताने हे थोडंसं मागे-मागेच राहत होतं. तर म्हटलं, की चला आता थोडंसं वेळ आहे, तर ही जी काही अशी छोटी-मोठी कामं जी पेंडिंग आहेत, तर ती करून घेते. तर आता मुखवास बनवण्यासाठी मी ना एका प्लेटमध्ये 2 चमचे भरून अंदाजे बरं का बडीशेप घेतलेली आहे. 1.5 चमच्याच्या आसपास ओवा घेतलाय, सूर्यफुलाचं बी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर भोपळ्याच्या बिया, तीळ घेतलेले आहे, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. तर हे सगळं मिक्स केलं मी आणि मस्तपैकी लोखंडी तव्यावरती मंद आचेवरती भाजून घेते आणि यामध्ये भाजत असताना चमच्याभर पाणी घातलंय मी. पाणी का घालायचं? कारण की हळद मस्तपैकी या सगळ्या जी बडीशेप वगैरे जे काही मिश्रण आहे त्या सगळ्याला लागतं आणि मीठ देखील व्यवस्थित लागलं जातं आणि लोखंडी तव्यात मंद आचेवरती भाजलं ना मस्त खमंग कुरकुरीत आतपर्यंत ते भाजलं जातं. असं कधीतरी वाटतं आपल्याला की ह्यातील जे बारीक बिया आहेत जसं की तीळ आणि ओवा भाजताना ते जळून जाण्याची शक्यता आहे. तर ते तुम्ही सेपरेट भाजू शकता किंवा मग हे जे सनफ्लॉवर सीड्स आणि पंपकिन सीड्स आहेत ते वेगळं भाजू शकता. पण मी आता सगळं एकत्रच भाजलं आणि छान असं भाजून थंड व्हायला ठेवलेलं आहे आणि मग नंतर ते थंड झाल्यानंतर मी भरून ठेवेन. तर अशी छोटी-मोठी पेंडिंग कामं आपण उद्यावर ढकलत असतो आणि तीच कामं नंतर वेळ खात असतात. तर काल मी ना मसाल्याचा डब्बा स्वच्छ करून ठेवला होता. तर काय झालं ते देखील सांगते. हा मसाल्याचा डब्बा जेव्हा मी वापरला आणि जेव्हा मी घाई-गडबडीमध्ये असताना तो ठेवायला गेली, तर तो डब्बा ना माझ्या हातातून थोडासा असा सटकला आणि तिरका झाला. तर त्याच्यामुळे ना हळद जी आहे ती मोहरी, जिरं यामध्ये ना मिक्स झाली ती आणि मग म्हटलं की चला आता त्या निमित्ताने हा डब्बा पण स्वच्छ करते आणि हे सगळं जे मिक्स झालेलं ना ते व्यवस्थित चाळून व्यवस्थित ठेवून देते. तर डब्बा काल घासलेला मस्त सुकवून घेतलाय, पुसून घेतलाय आणि हे पहिले ना जिरं सगळं चाळून घेतलं. कारण की जिऱ्यामध्ये थोडीशी काय अशी पावडर डस्ट वगैरे असेल ती सगळी निघून जाईल आणि मोहरीमध्ये खूप सारी हळद मिक्स झालेली आहे, तिला देखील सेपरेट करून घेते. तर हा मसाल्याचा डब्बा माझ्या लग्नामध्ये दिलेला आहे. जसं आपल्याला संसार सेट मिळतो ना मुलींना, तर त्या संसार सेटमध्ये हा डब्बा दिला होता. तर स्टीलचा डबा आहे, मस्त रफ अँड टफ यूजसाठी आहे. तसं बघायला गेलं तर ऑनलाईन खूप सारे आता वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मसाल्याचे डब्बे निघालेले आहेत. जसं की सेपरेट डब्बे, त्याला असे वरतून ट्रान्सपरंट अशी झाकणं वगैरे आहेत. ती देखील छान वाटतात. पण हा डबा देखील उत्तमच आहे. स्टीलच्या वाट्या आहेत त्याच्यामध्ये आणि भरपूर सारं याच्यामध्ये साहित्य बसतं. तर त्या साहित्यामध्ये मी जास्त काही ठेवत नाही. जितकं आपल्याला फोडणीचं साहित्य लागतं ना, तितकंच मी ठेवते. जसं की जिरं, मोहरी, हळद. तर यामध्ये मी तिखट काही ठेवत नाही. कारण की माझं जे घरचं तिखट आहे, वर्षभराचं आपण जे ठेवतो, तर त्यामध्ये ना मिठाचं प्रमाण जास्त आहे आणि मीठ ना स्टीलच्या डब्यांना खराब करतं. म्हणून मी मसाला काही ठेवत नाही. तर मग ह्यामध्ये ना मी थोडीशी उडीद डाळ वगैरे घालून ठेवणार आहे आणि गरम मसाले थोडेसे अख्खे एका वाटीमध्ये ठेवणार आहे.
हिंगाची डब्बी देखील मी या मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवत असते. पण आता मी काही ठेवले नाही कारण की माझी जी हिंगाची डब्बी आहे ना तर ती थोडी आकाराने मोठी आहे आणि असं साईडला काढून हिंग ठेवलेलं मला तरी नाही आवडत. कारण की त्याच्यामध्ये ना लगेच अशा गाठी वगैरे होतात थोडंसं मॉइश्चर लागलं की म्हणून मी ते ना डबीतच ठेवणं मला आवडतं ते. तर ही हळद सगळी चाळून काढली आणि वाटीमध्ये जी दुसरी हळद होती ती देखील मी आता या डब्यामध्ये काढून घेतलेली आहे. असं बऱ्यापैकी होतं की मसाले भात वगैरे करायचं असेल तर मग गरम मसाले वेगवेगळे ठेवलेले असतात ते काढून घ्यावे लागतात. तर तसं होऊ नये म्हणून मी काय केलं आता हे जे गरम मसाले आहेत ना तर ते सगळे मला जे लागतील ते काढून घेते वाटीमध्ये जसं की काळी मिरी झाली, लवंग, वेलची, दालचिनी, त्याच्यानंतर दगडफूल, चक्रीफूल. तर असं ना मी साधारणपणे 10-12 अशा ह्याच्यामध्ये काढून ठेवणार आहे. तर मसाल्याच्या डब्यामध्ये ना उडीद डाळ देखील मी घातलेली आहे. तर आता उडीद डाळ का घातली आहे? तर बऱ्याच जसं फोडणीसाठी ना जेव्हा मी उपमा वगैरे बनवते किंवा मग अशी आपण नारळाची चटणी वगैरे बनवतो, तर फोडणीला घालताना ना थोडीशी चणा डाळ, उडीद डाळ असं मी घालत असते. उपमा असू दे किंवा मग अशी नारळाची चटणी असू दे. तर त्याच्यामध्ये मी हे घालते फोडणीला. खूप छान लागतो. उपम्यामध्ये तर ना उडदाची डाळ अशी फोडणीला घातलेली मस्त खमंग कुरकुरीत लागते आणि चव देखील एक छान वेगळीच येते त्याने. तर हा बघा मस्त घासून पुसून स्वच्छ लक्क करून मसाल्याचा डब्बा आता मी तयार केलाय. साईडला ठेवते मी आणि आता हे जे मुखवास तयार झालं होतं बऱ्यापैकी थंड झालंय आणि ही जी बाटली आहे ना माझ्या हातामध्ये ती देखील मुखवासचीच आहे. तर डीमार्टमधून मी घेतली होती. तर मग आता ती इतकी छान परफेक्ट डब्बी आहे ना म्हणजे ही बाटली, तर ती ना मला टाकायची इच्छाच होत नाही. म्हणून मुखवाससाठी स्पेशली मी तीच वापरते. इतकं छान कुरकुरीत भाजलं गेलंय ना सूर्यफुलाचं बिया आणि पंपकिन सीड, असं मस्तपैकी खावंसं वाटतंय कुरकुरीत असं. तर सूर्यफूल झालं, त्याच्यानंतर तीळ, पंपकिन सीड्स झाले, बडीशेप झाली, जवस झालं. तर ह्या सगळ्या बिया ना असं मुखवास म्हणून तुम्ही तयार करून ठेवा किंवा मग तुम्ही असं ह्याचं सूर्यफूल बी किंवा मग भोपळ्याच्या बिया आणि आणखीन काय म्हणू शकतो त्याच्यामध्ये मखाणे वगैरे. तर हे सगळं भाजून तुम्ही असं मुलांना असं वाटीमध्ये असं अधेमध्ये जरी खायला दिलं ना, तर आपल्या शरीरामध्ये भरपूर मिनरल्सची कमतरता आहे. एकदा ब्लड टेस्ट करून बघा म्हणजे आपल्याला कळते आपल्या शरीरामध्ये काय कमी आहे. तर हीच शरीरातली कमतरता ना आपण असं मुखवास बनवून ठेवायचा आणि जेवण झाल्यानंतर थोडंसं आपण चमच्याभर तर खातोच खातो. तर ते थोडंसं खाल्लं तरी आपण रोजच्या आहारामध्ये जेवणानंतर 1 चमचा जरी घेतला आपण, तरी आपल्या शरीरामध्ये जी B12ची कमतरता, कॅल्शियमची कमतरता म्हणा किंवा झिंक, पोटॅशियम, फॉस्फरसची जी कमतरता आहे, तर ती सगळी ना ह्या आपल्या रोजच्या 1 चमच्याने भरून निघते. तर अशा पद्धतीने मी हा मुखवास तयार करून ठेवलाय. तर इथे ना आता मी बीटचा ज्यूस करते. बीटचं छान असं साल काढून घेतलं, अर्ध बीट घेतलंय आणि थोडंसं पाणी घालून छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. गाळणीतून गाळून घ्यायचं आणि मस्तपैकी बीटाचा ज्यूस तयार झालेला आहे. आता हा बीटाचा ज्यूस तयार करत असताना तुम्ही 2 ते 3 आवळे देखील घालू शकता किंवा मग आवळा पावडर देखील घालू शकता. नाही तर मग थोडासा अर्ध्या लिंबाचा रस देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. आता आवळा आणि लिंबू का घालायचं? एक तर चव छान येते, आंबटसर चव येते. बीटाचा रस म्हटलं की थोडासा उग्रपणा असतो. तर लिंबू किंवा आवळा पावडर घातल्याने किंवा आवळ्याचा रस किंवा लिंबाचा रस घातल्याने एक आंबटपणा येतो, चव छान येते. थोडंसं मीठ देखील घालायचं म्हणजे मस्तपैकी असं प्यायला छान वाटतं ते. आता बीटाचा रसच का प्यायचा, ज्यूसच का प्यायचा? तर त्याचं एक कारण मी तुम्हाला सांगते. तर आत्ता जस्ट रिसेंटली मी ना माझं ब्लड टेस्ट केलं. झालं असेल आता महिना झाला असेल आणि माझ्या ब्लड टेस्टचे रिपोर्ट पाहिल्यानंतर म्हणजे नंतर मला कळालं, की बापरे! माझ्या शरीरामध्ये किती कमतरता आहे ते. एक तर हिमोग्लोबिनची कमतरता आहे, आयर्नची कमतरता आहे. त्याच्यानंतर थोडंसं थायरॉईड सांगितलेलं आहे आणि मग थोडेसे हेअर इश्यूज झालेले आहेत, म्हणजे हेअर प्रॉब्लेम झालेले आहेत आणि ज्यावेळेस मी हा रिपोर्ट डॉक्टरांना दाखवला, तर डॉक्टर म्हणाले, "हिमोग्लोबिन, आयर्नची कमतरता, B12ची कमतरता असल्यामुळे केस गळतायत तुमचे. तर त्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही पहिलं तुमचं हिमोग्लोबिन आणि आयर्न छान असं वाढवून घ्या. तुमचे हेअर प्रॉब्लेम जे आहेत, इश्यूज जे आहेत ते कमी होतील. छान असं डाएट देखील त्यांनी सांगितलं मला आणि हिमोग्लोबिनच्या गोळ्या देखील दिल्या होत्या. पण असं असतं ना, गोळ्या किती दिवस आपण खाणार? म्हणजे सप्लिमेंटने आपण किती दिवस रक्त वाढवणार? त्यापेक्षा आपण आहारामध्येच असे काहीतरी चेंजेस केले पाहिजेत. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं, की "तू बीटचं ज्यूस वगैरे घेतला बीटचा, तर खूप छान आहे. तुझं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल. आयर्न वाढेल तुझं."
तर आता बीट आणि आयर्न वाढण्यासाठीच आपल्याला काय केलं पाहिजे, या बीटच्या ज्यूसमध्ये ना आवळ्याचा रस किंवा मग लिंबाचा रस घालायचा. व्हिटॅमिन सी आहे यामध्ये आणि म्हणून हा जो व्हिटॅमिन सी जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातो त्यावेळेस ना आपल्या या बीटाच्या ज्यूसमधून जितकं पण आयर्न वगैरे आहे तर ते ना ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं व्हिटॅमिन सी. नुसतं जर तुम्ही बीट खाल्लं किंवा मग बीटाचा रस जर पिलात ना तर माहिती नाही पाहिजे तितकं आयर्न तुमच्या रक्तामध्ये ॲब्झॉर्ब होईल की नाही. आणि म्हणून डॉक्टर सांगतात की व्हिटॅमिन सी युक्त जर तुम्ही आहार घेतला तर तुमच्या शरीरामध्ये आयर्न वाढत जाईल. मग तुम्ही ते बीट जर घेत असाल खाण्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस वापरा किंवा जेवणामध्ये लिंबू पिळून घेत जा. तर हे आयर्न ॲब्झॉर्ब होण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा सोर्स व्हिटॅमिन सी हे घेण्यासाठी तुम्ही आवळ्याचा वापर करत चला. त्यामुळे काय होईल तुमचं ना हेअर इश्यूज जे असतील, हेअर प्रॉब्लेम जे असतील ते खूप कमी होतील, गळणं वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हिमोग्लोबिन वाढेल, ज्याच्यामुळे तुम्हाला जो थकवा वगैरे येतो आयर्न वाढल्यामुळे, तर तो थकवा वगैरे येणार नाही. आयर्न वाढणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहिती असेल ज्यांच्या शरीरामध्ये आयर्नची कमतरता जाणवते, त्यांना थकवा वगैरे येण्यास सुरुवात होते. तर म्हणून ना आपल्या आहाराकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर इथं मी मस्तपैकी ज्यूस घेतला आणि माझी शिल्लक राहिलेली कामं आता मी करतीये. पेंडिंग राहिलेली आजची माझी सगळीच कामं मी उरकून घेतलेली आहेत आणि असा होता आजचा माझा दिवस. तर आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.